पेरायचं. ही टोळी तुम्हाला पावला पावलावर भेटेल. तुमच्या कुटुंबाबद्दल तुमच्या मनात विष पेरेल. पण राजहंसाप्रमाणे आत काय घ्यायचं आणि बाहेर काय ठेवायचं ज्या दिवशी समजलं, खऱ्या अर्थानं आमचा घराचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या दिवशी घराचा स्वर्ग होईल, या देहाचं मंदिर होईल. आणि ज्या दिवशी या देहाचं मंदिर होईल, लक्षात ठेवा, भगवान परमात्मा हा फक्त मंदिरात राहतो, तो या देहात विराजमान झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. सगळ्यात मोठं. हो, तुम्हाला बांध कोरायचेत ना महाराज, नक्की कोरा. पण फुटबॉल जमिनीचे काय करता हो? या बांधांच्या नादामध्ये विचार करा. आज आमच्या मोबाईल मध्ये 900 मित्रांचे नंबर सेव्ह आहेत, पण रक्ताचा भाऊ मात्र दूर आहे. पण ज्या दिवशी कोरोना झाला ना महाराज, त्या दिवशी त्याने जगण्याचा मूलमंत्र शिकवला. तुमच्या भावावर, ज्या भावावर तुम्ही कुऱ्हाड उघडली, ज्या भावाला तुम्ही कोर्टात खेचलं, अरे ज्या दिवशी तुमची आरटीपीसीआर तेज झाली आणि तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, अचानक तुमच्या मोबाईल मधले 899 मित्रांचे मोबाईल नॉट रिचेबल येऊ लागले. पण ज्या भावाबरोबर कोर्टात केस चालू होती, तुमचा स्कोर वाढल्यानंतर हॉस्पिटल ऍडमिट करण्यापासून 14 दिवस तुमचे लेकर सांभाळणारे रक्ताचा भाऊ होता. जीवनात कधी विसरू नका. म्हणून हात जोडून तुम्हाला विनंती करतो, आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं माझं कीर्तन पटलं नाही हरकत नाही. तुमच्या सगळ्यांच्या पायावर डोकं टेकून या सप्ताहाच्या निमित्तानं फक्त एक शपथ घ्या. आजचा काळ बदलाय, घरं 2 होतील. आजचा काळ बदलाय, सातबारे 2 होतील. ठीक आहे, मान्य आहे, पण मनानं आम्ही कधी दूर होणार नाही. एवढीच आजच्या दिवसाची शपथ. हाच जीवनातला सगळ्यात मोठा परमार्थ आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, सुखासाठी बंगला बांधला, सुखासाठी मुलं झाली, सुखासाठी लग्न केलं, खूप आयुष्य आम्ही कोर्टाच्या पायऱ्या झिजून सुखासाठी बांध कोरले. पण बसलेला कुणी सांगावं, सुख मिळालं महाराज? सुख मिळालं? विचार करा, सुख मिळालंच नाही. याचं कारण आहे, वास्तव सुखाचा पत्ता या मृत्यू लोकात जन्म झाल्यानंतर आम्हाला कळालाच नाही. म्हणून तो महाराजांनी सांगितला, आज थोडा त्रास होईल, पण सवय लागली मॉनिटर वाढवलं थोडंसं. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या जीवनामध्ये आणि प्रत्येक गोष्ट सुख प्रपंचामध्ये सुख शोधतोय, पण या प्रपंचामध्ये सुख मिळालं का? आज संध्याकाळी झोपताना फक्त 2 मिनिटं डोळे मिटाने विचार करा. आमच्याकडे प्रत्येक गोष्ट आहे, पण खरंच आम्ही सुखी आणि समाधानी आहोत का? याचं उत्तर नकारार्थी येईल. म्हणून तर महाराजांनी सांगितलं, अरे वेड्या, या 84 लक्ष योनीमधून या मृत्यू लोकात हा देह तुला जर मिळालाय ना, तर शोकांतिका एकच येतो, तुला कळाला मात्र नाही. म्हणून तर तुझी धडपड सुखासाठी चालली आहे. त्याचा एकमेव राजमार्ग, तरी तू पंढरीसी. मग पंढरीच्या रावळामध्ये असं काय आहे? लक्षात घ्या महाराज, पंढरीच्या रावळामध्ये सावळा श्रीहरी आहे. Oh,